नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय सद्गुरू मित्रांनो. जे आपले नवे कृषी मंत्री म्हणजेच माणिकराव कोकाटे यांनी कालच एक बैठक घेतली आणि त्या बैठकीमध्ये त्यांनी सांगितलं की मी सर्वप्रथम जो शेतकऱ्यांचा एक प्रलंबित प्रश्न आहे तो प्रलंबित प्रश्न ते सोडणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. मग नंतर शेतकऱ्यांचे अजून जे काही उर्वरित प्रश्न आहेत ते सोडणार आहेत. आता सर्वात आधी ते कोणता प्रश्न सोडणार आहेत तेही त्यांनी सांगितले, त्यामुळे आपण तो जाणणार आहोत, थोडक्यात जाणणार आहोत. त्यामुळे मित्रांनो, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल सबस्क्राईब करून ठेवा, लाईक करा, शेअर करा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुम्हाला मिळत असते आपल्या चॅनलच्या माध्यमातून. बघा, लाईक करायला तर मुळीच नका विसरत जा. राज्याच्या कृषी मंत्रिपदाची जी जबाबदारी सिन्नरचे आमदार आपले माणिकराव कोकाटे यांना देण्यात आल्यानंतर त्यांनी नाशिक जिल्ह्यातील दुसऱ्यांदा कृषी मंत्रिपद स्वीकारल्यानंतर शेतकऱ्यांचा जो काही प्रश्न आहे, संकटांशी झगडत असताना शेतकरी आणि कृषी मंत्र्यांकडून त्याची अपेक्षाही याबद्दल होती. आणि त्यानंतर त्यांनी सांगितले की राज्यातील शेतकऱ्यांना अद्यापही 2023 आणि 24चा पीक विमा मिळालेला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची भावना असताना यावर कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलं की अजून कृषी विभागाचा कार्यभार स्वीकारलेला नाही आहे, त्यामुळे आधी प्रश्न समजून घेतले जातील आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने प्रश्न सोडवण्यात येतील. शेतकऱ्यांचा कुठल्याही समस्या प्रलंबित राहणार नाहीत असेही त्यांनी सांगितलं. शब्द देताना त्यांनी सांगितलं की सर्वात आधी मी कांद्याचा जो काही प्रश्न आहे तो कांद्याचा प्रश्न सोडणार आहे. सहकार क्षेत्रात मी अनेक वर्ष काम देखील केले, त्याचा अनुभव गाठीपाठीशी असताना शेतकऱ्यांचे प्रश्न जवळून देखील मी बघितले असंही त्यांनी यावेळी सांगितलं. आणि त्या दृष्टीने ते प्रश्न सोडवण्यासाठी मी नेहमीच काम करत असणार आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. त्यासाठी केंद्र सरकारची मदत देखील मी घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रतिपादन कोकाटे यांनी त्यावेळेस जे काही कांदा प्रश्न असताना कांद्याचा ज्वलंत प्रश्न तातडीने सोडणार असल्याचंही त्यांनी यावेळेस सांगितलं. कोकाटे यांनी सांगताना बोलले की कृषी मंत्री म्हणून कार्यभार घेतल्यानंतर पहिला प्रश्न कांद्याचा मार्गी लावणार असल्याचंही त्यांनी सांगितलं, जेणेकरून शेतकऱ्यांना जे काही आता बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांद्यावरील जे काही निर्यात शुल्क हटवण्यापासून कृषी विभागाचा कारभार सुरू होईल असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. दरम्यान राज्यातील सोयाबीन, कापूस जे काही अनुदान आहे ते शेतकऱ्यांचं जे काही पेंडिंग आहे ते पेंडिंग अनुदान देखील शेतकऱ्यांना लवकरात लवकर मिळवून देईल. भावांतर योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लवकरात लवकर मागच्या वर्षीचं पण आणि या वर्षीचं पण देखील अनुदान मी शेतकऱ्यांना मिळवून देईल असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. जे काही अतिवृष्टीचं प्रश्न आहे त्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई आहे तीही मी लवकरात लवकर शेतकऱ्यांना देण्याचा प्रयत्न करणार आहे असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नाशिक जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी असणार आहे की जे काही शेतकऱ्यांना कांद्याचा जो काही प्रश्न आहे, कालच आपण एक व्हिडिओ देखील बघितला असेल, आपल्या चॅनलवर असेल, जर तुम्ही बघितला नसेल बघून घ्या. नितेश राणे एक सभा घेत असताना नाशिकमध्ये तिथे एक आपला शेतकरी गेला आणि शेतकऱ्याने त्यांच्या गळ्यामध्ये कांद्याची माळ टाकली. आता ते बोलत असताना त्या शेतकऱ्याच्या ज्या काही भावना होत्या त्या भावना व्यक्त करत असताना त्याच्या नितेश राणेच्या सिक्युरिटीने लगेच त्याला उचलून घेतलं आणि बाजूला सारलं. त्यावर नितेश राणे अजून म्हणतात की भाऊ त्याला मारू नका म्हणजे इन द सेन्स तुम्ही त्यांना इंटेन्शन देत असता की म्हणजे तुम्ही मारा बुवा त्यांना, की म्हणजे केवढे डेंजरस राजकारण आहे. असो, तर हा एक चांगला इव्हेंट तिथे घडलेला आहे. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांद्याचा जो काही प्रश्न आहे तो लवकरात लवकर मार्गी लागणार आहे. मित्रांनो, धन्यवाद.